पेज नंबर 52 52 पान नंबरवर पुस्तक पान नंबर 52 वर गणित दिलेले आपल्याला बाळांनो प्रश्न नंबर 8. आता हा व्यवस्थित वाचूया, त्याचा अर्थ काढूया आणि त्या पद्धतीने मांडायचं. कोणतंही इक्वेशन असू दे, कोणताही प्रॉब्लेम असू दे, त्याचा इक्वेशन तयार होतं. नाहीतर हा प्रश्न वेगळा आहे, तो प्रश्न वेगळा आहे, त्याचं गणित कसं तयार होणार. प्रत्येकाचं इक्वेशन तयार होतं, गणित तयार होतं. Pinto takes 6 days more than those of Nishu to complete certain work. If they work together, एकत्र केलेला बा, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? म्हणजे तर ते एकट्याला किती दिवसात होईल. आता लक्ष ठेवायचं काळजीपूर्वक. पिंटू आणि निशू ही दोघं कामगार आहेत. त्यापैकी पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू टू कंप्लीट सर्टन वर्क. एकाच पद्धतीची काम आहेत, दोघांनाही एक भिंत बांधायला दिली, दोघांनाही समान भिंती बांधायला दिल्या. मग निशू आणि पिंटू, आता इथे एक भिंत आहे, इथे एक भिंत आहे, एकाच मापाच्या भिंती आहेत दोन. त्या दोघांची लांबी रुंदी उंची दिली आणि सांगितलं ह्या दोन भिंती बांधायच्या आहेत. म्हटल्यानंतर पिंटू म्हणला मी एकटा बांधणार, निशू म्हणला बांधून दे, मी एक भिंत बांधतो. निशू म्हटला मी एक भिंत बांधतो. पण काय झालं, निशूपेक्षा पिंटूला 6 दिवस काम करायला जास्त लागलं. निशूनं पटपट भिंत, निशू हा मोठा आहे, ज्याला जास्त दिवस लागतात याचा अर्थ त्या व्यक्तीची ताकद कमी पडते भिंत बांधायला, म्हणून त्याला जास्त दिवस लागतं. आपल्या घरातला विचार करा, आपल्या घरात 2 समान मापाच्या रूम आहेत, खोल्या आणि सांगितलं तुम्ही आणि पप्पांनी दोघांनी ती भिंत त्या दोन्ही रूम काय करायच्या, धुवून काढायचे. मग तुम्ही एका रूममध्ये बादली घेऊन गेला, पप्पा एका रूममध्ये बादली घेऊन गेले. मग दोघांच्या पैकी कुणाची लवकर धुवून निघेल, पप्पांची, कारण त्यांना ताकद जास्त आहे. आपल्याला वेळ जास्त लागणार. 1 मिनिट. मी पुन्हा लावतो. बघा, तर आपली ताकद कमी पडल्यामुळं आपल्याला वेळ जास्त लागणार. त्या पद्धतीनं पिंटूला 6 दिवस जास्त लागलं आणि निशूला ते 6 दिवसाच्या आधी कंप्लीट झालं. मग आता आपल्याला काय केलं पाहिजे, लेट द निशू टेक X days टू कंप्लीट द वर्क अलॉन. म्हणजे निशूला एकट्याला X दिवस लागला तर त्याचं एका दिवसातलं काम किती असणार. काळ काम वेग गणित काळजीपूर्वक बघायचं. निशूला जर X दिवस लागलं तर त्याचं एका दिवसातलं काम 1/x असणार. त्याला एक एक्झाम्पल देतो बघा. निशूला ते काम पूर्ण करण्यास, समजा ती भिंत बांधण्यास 10 फुटाची भिंत त्यानं 10 दिवसात बांधली, तर त्यानं एका दिवसात किती बांधली, तर त्या भिंतीचा 10वा भाग म्हणजे 1/10. तसं त्याला जर X लागलं तर एका दिवसातलं काम किती असणार, 1/x. त्याच पद्धतीनं पिंटूला किती दिवस लागणार, 1 + 6.
निशूपेक्षा पिंटूला 6 दिवस जास्त लागलं. मग निशूला जर 1 दिवस लागलं तर पिंटूला 1 अधिक 6. मग पिंटूचं एका दिवसातलं काम काय असणार? 1/x + 6. 1/x अधिक 6 एका दिवसातलं. आणि जर समजा त्यांचं दोघांचं एका दिवसातलं काम किती झालं? निशूचं एका दिवसातलं काम 1/x अधिक पिंटूचं एका दिवसातील काम किती झालं? 1/x अधिक 6. बरोबर? ही झालं एका दिवसातलं काम. काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं. एका दिवसातलं काम आणि ही दोघांचं एका दिवसातलं काम झालं. मग आता 3 भिंती बांधायच्या होत्या. मग याला पिंटूने एक भिंत घेतली, निशूने एक भिंत घेतली, दोघांनी ठराविक दिवसात बांधून मोकळं झाल्या. आता एक भिंत राहिल्या तर दोघं एकाच भिंतीवर येणार. तर ती भिंत दोघांनी किती दिवसात बांधली? 4 दिवसात भिंत बांधली. मग 4 दिवसात जर भिंत बांधली तर निशूचं एका दिवसातलं काम अधिक पिंटूचं एका दिवसातलं काम बरोबर एका दिवसातलं काम किती असणार? तर 1/4. 1/x अधिक 1/x अधिक 6. पिंटूचं एका दिवसातील काम, निशूचं एका दिवसातील काम, दोघांची बेरीज म्हणजे एका दिवसातील काम. म्हणजे 4 दिवसात बांधत असतील तर एका दिवसातले हे काम झालं त्यांचं. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन तयार करता आलं पाहिजे. येथून पुढे तुम्ही गणित सोडवशीला, एखादा पॉइंट जरी चुकला तर तिथं तुम्हाला फॅक्टर मिळत नाहीत. त्यासाठी व्यवस्थित वाचून त्याचा अर्थ काढला पाहिजे. अर्थ काढल त्या पद्धतीनं ते वाचत जायचं, अर्थ काढत जायचं आणि मांडत जायचं. म्हणजे तुम्हाला बरोबर ते इक्वेशन तयार होईल. आता हे इक्वेशन मी सोडवून देतो बघा. एक छेद x अधिक 6 बरोबर 1/4. 2 अपूर्णांकांची बेरीज छेद समान नाहीत. छेदांचा गुणाकार छेदात. जर समजा छेदांचा गुणाकार केला तर तिरका गुणाकार करायचे. आणि इकडे गुणलं x + 6 + x 1/4. x अधिक x 2x अधिक 6 छेद x² अधिक 6x बरोबर 1/4. पक्षांतर करा. भागलेलं इकडे गुणलं 4 इन ब्रॅकेट 2x + 6 इज इक्वल टू भागलेलं आहे पलीकडे गुणलं 1 इन ब्रॅकेट x² + 6x. हे तात गुणलं 4 दूनी 8x अधिक 6 चौक 24 x² अधिक 6x 1 6x. आता या दोघांना पलीकडे नेऊया आपण. x² + 6x याचं पक्षांतर -8x. हे प्लस आहे, पलीकडे नेलं तर काय होणार? -24 इज इक्वल टू 0. मग बरोबर चिन्ह अलीकडे लिहून 0 लिहिलं काय, पलीकडे लिहिलं काय, एकच अर्थ आहे बाळांनो. गणिताच्या पायऱ्या स्टेप्स व्यवस्थित बघायचं. हे तर फॅक्टर पडलेलं नाहीत, गणित तयार करायचं आहे. अजून 8 मधून 6 गेलं 2x वजा 24 बरोबर 0. प्रत्येकाला 2 न भागता येत नाही तर 2 नाही भागायचं नाही. 24 1 24 वजा 24चं फॅक्टर पाडायचं. बेक बेदुनी बेसक्क बेत्रिक 3 1 1. 2 ग्रुप तयार करा की जेणेकरून 2 आलं पाहिजे. 3 दूनी 6 4. मिडल टर्मचं साइन मायनस, मायनसचा गुणाकार प्लस. 6 मधून 4 गेलं -2 आलेला आहे. पहिला टर्म आहे तसा पहिल्यांदा लिहायचा. त्या दोघांपैकी 4x
-6x -24 इज इक्वल टू 0. कॉमन काय निघाल x, x कॉमन काढला इथं एक x राहिला 4 मायनस 6 कॉमन काढला कंसात x मायनस मायनसचा गुणाकार प्लस 6 चोक 24 त्यातलं 6 काढलं तर 4 राहिलं बरोबर 0. दोन कंस सारखं आले का बघायचं. दोन्ही कंस सारखा असतील तर एका कंसात घ्या राहिलेलं एका कंसात घ्या बरोबर 0. याच्या बरोबर एकदा 0 घ्या और x -6 इज इक्वल टू 0. x इज इक्वल टू -4 x इज इक्वल टू 6. आता काम करण्यास लागणारे दिवस निगेटिव्ह असणार का कधी नाही. गणित आणि एकदा काळजीपूर्वक बघा बाळांनो. आणि उत्तर आलेलं बरोबर आहे का बा. -4 नाही आपल्याला उत्तर घेऊ शकत. नंबर ऑफ डेज कॅन नॉट बी निगेटिव्ह म्हणून हे नको आहे. x बरोबर 6 घेतलं x बरोबर 6 अँड x + 6 मीन्स 6 + 6 12 म्हणजे पिंटूला 12 दिवस लागतील आणि तेच काम पूर्ण करण्यास निशूला 6 दिवस लागतील. नंबर ऑफ डेज टेकन बाय निशू अँड पिंटू टू कंप्लीट द वर्क अलॉन इज 6 days and 12 days respectively.